हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तर आजची जी स्पेशल रेसिपी आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. खानदेश स्पेशल डबूक वडे रेसिपी, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. ही जी रेसिपी आहे ही खानदेशात केली जाणारी स्पेशल रेसिपी आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने थोडी सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे बेसन पीठ. थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि थोडी मिरची पावडर ॲड करायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर असं पीठ जसं आपण मळतो तसं मळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आधी सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून रेडी करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल फ्रेंड, तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स मिळतील. तर पीठ आपलं मळून रेडी आहे. त्यानंतर अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. गोल गोल असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला. तोपर्यंत नंतर पुढची प्रोसेस करायची आहे. आपल्याला वाटण रेडी करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. तर एक मीडियम साईजचा कांदा, आलं लसूण, थोडं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि थोडे चणे घ्यायचे आहेत आपल्याला, किंवा चण्याची डाळ घेतली तरी चालेल. हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, थोडं तेल टाकून, आणि नंतर याचं वाटण रेडी करून घ्यायचं आहे. छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे हा जो मसाला आहे तो. आता आपल्याला फोडणीची प्रोसेस करायची आहे फ्रेंड्स. तर पॅन मध्ये सगळ्यात आधी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतला होता, जे वाटण रेडी केलं होतं, ते तेलामध्ये ऍड करायचं आहे. थोडं परतवून घ्यायचा आहे हा मसाला तेलामध्ये. त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे आहेत. तर थोडी हळद, थोडी मिरची पावडर, आपल्याला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे, थोडं चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल जी मिरची पावडर असते कलरसाठी ती थोडी ऍड करायची आहे. थोडा गरम मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही ऍड करू शकता. आणि पुन्हा हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स. आणि पटकन थोडंसं पाणी टाकायचं आहे फ्रेंड्स, बिकॉज आपण जो मसाला रेडी केला होता तो आधीच आपण भाजून घेतलेला होता, म्हणून पटकन थोडं पाणी ऍड करायचं आहे. थोडं हे तेलामध्ये परतवल्यानंतर छानपैकी तेल सुटतं या मसाल्याला, तुम्ही बघू शकता. तर आपली जी प्लेट होती ज्यामध्ये आपण ते डबूक वडे बनवून घेतले होते, त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित त्यात जे बेसन असतं ते सुद्धा आपल्याला ऍड करायचं आहे. म्हणून पाणी मिक्स करून ते पाणी ऍड करायचं आहे. आणि जे डबूक वडे आहेत फ्रेंड्स, ते शिजण्यासाठी पाण्याची गरज असते, त्यामुळे आपण अजून पाणी ऍड केलं आहे. आता याला व्यवस्थित अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. छानपैकी अशी एक उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे जे आपण शेप देऊन घेतलेले डबूक वडे आहेत ते सोडायचे आहेत.
हे सगळे व्यवस्थित असे सोडून झाले की मग आपल्याला चमच्यानी व्यवस्थित हलक्या हाताने एकदा वर खाली करायचं आहे त्यांना, जेणेकरून ते चिटकणार नाहीत खाली. आणि मग हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. कमी गॅस करून आपण हे शिजवून घेऊ शकतो. तर 5 ते 10 मिनिटांनंतर फ्रेंड्स तुम्ही चेक करू शकता. तर आपली जी डबूक वडे रेसिपी आहे, जी भाजी आहे, ही रेडी झाली आहे. छानपैकी तरी आली आहे. खूपच टेस्टी होते ही रेसिपी फ्रेंड्स, आणि थोडी वेगळी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गरम गरम चपाती सोबत किंवा भाकरी सोबत तुम्ही ही एन्जॉय करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका. एक लाईक करा. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती छान रेडी झाली आहे ही आपली रेसिपी. तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स. बनवून बघा तुम्ही कशी झाली होती ते मला कमेंट्स करून कळवा. तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली आहे का आधी, ते सुद्धा मला कमेंट्स करून कळवा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका फ्रेंड्स. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.